तर मुस्लिम समाजाला संघ मुख्यालयावर जाण्यास प्रोत्साहन देणारं विधान असं संदीप जोशींनी म्हटलंय। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजपा आमदार संदीप जोशी आक्रमक झालेत। काँग्रेस नेत्यांचं भाषण आगीत तेल ओतणारं असल्याचं संदीप जोशींनी म्हटलंय। संघ मुख्यालयाचं कुलूप तोडण्याची कुणामध्येही हिंमत नाही, सपकाळांविरोधात पोलीस तक्रार करणार असं देखील संदीप जोशी म्हणाले। नेते आमदार संदीप जोशी सर आपल्या सोबत आहे। त्यांना जर माहिती होती की दंगलीच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव हे संघाच्या कार्यालयावर जाणार होते, तर याचा अर्थ कुठेतरी प्रोवोकेटिव्ह भाषेत ते आजही प्रोवोकेट करतात आहे मुस्लिम बांधवांना की तुम्ही संघाच्या कार्यालयापर्यंत जायला हवं। संघाच्या कार्यालयापर्यंत जाण्याचं कोणाच्याही बममध्ये दम नाही, आणि तो जर दम असेल तर हर्षवर्धन सपकाळांनी स्वतः येऊन जाऊन दाखवावं त्या ठिकाणी की संघाच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचं किंवा कुलूप तोडण्याचं धाडस त्यांच्यामध्ये जर असेल तर त्यांनी ते नक्की करून दाखवावं। मग ते आहेत आणि आम्ही आहोत। अशा प्रकारचे वक्तव्य करणं काय वाटतं? एक महिना झाला नागपूर शांत आहे, भडकाऊ वक्तव्य वाटतात हे? आगीत तेल 100% आगीत तेल टाकणारे हे वक्तव्य आहे। म्हणजे मी या ठिकाणी अभिनंदन करतो काँग्रेसच्या शहराध्यक्षांचं। त्यांनी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य केलं नाही। त्यांनी या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन हे बंद झालं पाहिजे याचा प्रयत्न केला। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।